सोलापूर जिल्ह्यातील करकम नावाच्या एका गावात आम्ही काम करतो. या गावाच्या 90 किलोमीटर परिसरात प्रौढ मतिमंद व्यक्तींसाठी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. गाव व परिसरात सुमारे 25 प्रौढ मतिमंद व्यक्ती आहेत. त्यातील 11 व्यक्ती सध्या आमच्या दिशा या उद्योग केंद्रात येतात. सध्या आमच्या केंद्रात चादरीच्या तुकड्यांच्या पिशव्या, टॉवेलच्या तुकड्यांचे नॅपकिन आणि पायपुसण्या, नॅपकिनचे बुके आणि दिवाळीच्या पणत्या या वस्तू तयार केल्या जातात. सोलापूरच्या टॉवेल आणि चादरीच्या कारखान्यात उरलेले तुकडे आणून त्यांचे वर्गीकरण केले जाते. टॉवेलच्या उत्तम तुकड्यांचे नॅपकिन बनवले जातात. उरलेल्या भागाचे 3-4 पदर आतमध्ये घालून त्यावर बेडशीटचे कापड लावून पायपुसण्या बनतात. या पायपुसण्या जाड, टिकाऊ, पाणी शोषून घेणाऱ्या आणि मशीनमध्येही धुता येतील अशा आहेत. नॅपकिनचे बुके हे आमचे विशेष महत्त्वाचे उत्पादन आहे. घरात, कार्यालयात, कोणत्याही समारंभात, कोणत्याही प्रसंगी आपल्या माणसांना छोटी, छान वाटेल अशी एकाच वेळी उपयुक्तही आणि सुंदरही असलेली भेट देण्यासाठी कायम हाताशी असावी अशी ही वस्तू. त्यासाठी साच्याच्या मदतीनं छापड्या कापणं, कागद चिटकवणं, नॅपकिनची फुलं बनवणं अशी छोटी छोटी कौशल्य आमच्या व्यक्तींमध्ये विकसित होत आहेत. पण त्या पांढऱ्या रंगात बुडवणं, त्यांना बेसिक रंग देणं, त्यावर बारीक नक्षीकाम करणं या सर्वच प्रक्रिया आमची मुले आपापल्या गतीने पण खूप आनंदाने करतात. आमच्या उद्योग केंद्रातील 10 पैकी 8 मुलांचे पालक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे आहेत. हातावरचं पोट असणारी ही माणसं या मुलांसाठी फी भरू शकतील अशी परिस्थितीच नाही. शिवाय सकाळी लवकर कामाला जावं लागतं. त्यामुळे मुलांना केंद्रापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्थाही ते करू शकत नाहीत. म्हणूनच दररोज त्यांना केंद्रात ने-आण करण्याची व्यवस्था ही संस्थेमार्फत आणि अर्थातच मोफत केली जाते. इथे येणारी प्रत्येक व्यक्ती आता वस्तू बनवण्याच्या प्रक्रियेतलं काही ना काही काम करायला शिकली आहे. 4 वर्षांच्या सलग प्रयत्नानं हे शक्य झालं आहे. आपणही काहीतरी काम करू शकतो, पैसे मिळवू शकतो, हा आत्मविश्वास या मुलांच्यामध्ये निर्माण होणं हे आम्हाला खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच एक छोटीशी का होईना पण रक्कम पगार म्हणून दर महिन्याला या मुलांना दिली जाते. सध्या हा सगळा खर्च व्यक्तिगत देणग्यांच्या मधून केला जातो. मात्र या मुलांनी केलेल्या वस्तूंची विक्री करणं आणि वाड्या वस्त्यावरच्या मुलांना या केंद्रामध्ये सामावून घेणं ही आव्हानं आहेत.